आणि साधू. एका गावात एक साधा पण मेहनती शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात तो प्रामाणिकपणे शेती करत असे, पण त्याला नेहमी वाटे की माझ्या जीवनात काहीतरी कमी आहे. एके दिवशी गावात एक विद्वान साधू आले. शेतकऱ्याने त्यांना विचारले, वजा, माझं जीवन सुखी कसं होईल? मला नेहमी समाधान मिळत नाही. साधू हसून म्हणाले, वजा, उद्या सकाळी सूर्योदयाच्या आधी नदी किनारी ये, पण लक्षात ठेव, तुझ्या मनात कोणतीही तक्रार किंवा इच्छा नसावी. दुसऱ्या दिवशी शेतकरी नदी किनारी पोहोचला. साधूंनी त्याला पाण्यातील स्वतःचा चेहरा पाहायला सांगितले. सुरुवातीला पाणी हलत होतं, त्यामुळे चेहरा अस्पष्ट दिसत होता. साधूंनी सांगितलं, थांब आणि पाणी स्थिर होऊ दे. काही क्षणांनी पाणी शांत झालं आणि शेतकऱ्याला स्वतःचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. साधू म्हणाले, बघ, जसं पाणी शांत झालं तसं तुझं मन शांत झालं, तर तुला तुझं खरं रूप आणि जीवनाचं सौंदर्य दिसेल. समाधान आतून मिळतं, बाहेरून नाही. त्या दिवसापासून शेतकरी तक्रार करणं थांबवून आभार मानू लागला आणि त्याचं जीवन सुखी व समाधानी झालं. तात्पर्य: जीवनाचं खरं सुख बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतं, ते आपल्या मनशांतीत आणि कृतज्ञतेत असतं.